औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 2 महिलांची चोरट्यांनी हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे। शहरातील सिडकोमध्ये भर दिवसा चोरट्याने एका महिलेची गळा चिरून हत्या केली आहे, तर वाळूजमध्ये चोरट्यांनी एका महिलेला ठेचून मारत तिच्या गळ्यातील दागिने चोरले आहेत। या दोन्ही घटनांच्यामुळे औरंगाबाद शहरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वेळ सकाळी 11ची, ठिकाण औरंगाबादचा सिडको परिसर। एका घराची बेल वाजवून चोरटे घरात घुसतात। चोरटे आधीच आजूबाजूच्या फ्लॅटच्या कडी कोयंडे लावतात आणि 60 वर्षीय चित्रा डकरे यांची हत्या करून घर लुटून पसार होतात। हा थरार घडलाय औरंगाबादच्या सिडको परिसरात डकरे यांच्या घरात। सकाळी 11 वाजता चित्रा डकरे यांचा पती, जावई आणि मुलगी बाहेर गेल्यानंतरची ही घटना। घरमध्ये एकटाच महिला होती, तिथे त्यांचे नातेवाईक बाहेर गेले होते। त्यांचे नातेवाईक परत आल्यानंतर त्यांनी दरवाजा आतमध्ये बंद पाहिला। बेल वाजवल्यानंतर त्यांनी उघडला नाही। त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये गेले असता ते महिला ब्लड स्टॅबिंग इंजुरी होता आणि ते ब्लीडिंग त्यांना भरपूर झाला होता। त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले असता ते मृत घोषित करण्यात आलेले आहे। मला काय वाटलं की मी बाहेर गेलो होतो, मी आणि माझे जावई प्लॉट पाहून आलो। त्याला 11 वाजता येतेच बाहेर घंटी वाजवली, संग वाटलं संग मी आलो। त्याने उघडल्यावरून मिरचीचं त्याच्यावर पूळ होती का काय नाही, पूर्ण पूळ होती मिरचीची तशी डोळ्यात गेले संगीचे झपटली वगैरे त्याचं झालं, ते काय झालं माहिती नाही। त्याचबरोबर मंगळवारी रात्री वाळूज इथे टेरेसवर झोपलेल्या 66 वर्षाच्या सखुबाई महाजन यांचाही दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे। खून करून चोरट्यांनी सखुबाई यांच्या अंगावरील दागिने लंपास केलेत। 10 ते 11, 12च्या सुमारास कोणी व्यक्ती सोसायटीच्या आतमध्ये येतात। इतके लोक आजूबाजू आहे, समोर स्कूल आहे, इतके फ्लॅट्स आहे आणि कोणाला काही आक्षेपार्ह हालचाली दिसून आला नाही। ही एक विषय आहे आणि सगळ्यांना आम्ही अपील करणार की आपण कृपया करून सतर्क राहावी। आजूबाजू कोण येत आहे, कोण आपल्या सोसायटीला येत आहे, त्याचे सर्वांचे बारकाईने काळजी ठेवणे लोकांना आवश्यक आहे। या दोन्ही घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिवाय शहरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।